हो, पहिला चेंडू पडल्यानंतर शरीराचा भेद घेणारा चेंडू होता. पडल्यानंतर आतमध्ये वळला. ऑफ कटर चेंडू होता. ओव्हर द विकेटने पंकजी अशा प्रकारे गोलंदाजी करणं म्हणजे पॉवर प्लेमध्ये चेंडूला आतमध्ये वळण देणं हे काही साधी गोष्ट नाही आहे, खाऊ नाही आहे. चांगली गोलंदाजी होते. पहिल्या चेंडूवरती भेदक मारा, चांगल्या पद्धतीचं चेंडू हाताळला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो, आणखीन एक चांगला चेंडू. यावेळी या चेंडूला थोडंसं स्लाइड दिलं होतं. गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर चेंडू कमी गतीने गेला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात 2 चेंडू निर्धाव. क्या बात आहे. अमरदादा स्पोर्ट्स फाउंडेशन खेडेकर, अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्याकडून बक्षीस असं आहे की प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयाचं बक्षीस. एखादी आपण 50 बनवली तर 5,000 रुपयाचं बक्षीस. बैकफुट पर गए, खींच कर मारा है, पुल भी है और पावरफुल भी है. शॉर्टम पुल देखने मिला. गेंद सीधी मिड विकेट के बाहर. 4 रन के लिए. कमाल का स्ट्रोक. ज्या फलंदाजाच्या प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयाचं बक्षीस अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्याकडून आहे, जे स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये हो. यावेळी चेंडू हवेत आहे, फटका फसलाय. बघूया काय होणार. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ माय गॉड. आणखीन एक चेंडू सोडलंय. झेल सोडलंय. झेल कुणाचं सोडलंय हे पण विचार करा. एखादी तुम्ही जर अशा प्रकारे झेल सोडताय तर तुमचं लय संघाचं जो मोटिवेशन असतं ते डिमोटिवेट होतंय. देखिए, आपने कैच नहीं छोड़ा है बल्कि आपने बहुत बड़ा विकेट छोड़ा है. एक ऐसा खिलाड़ी जो कभी भी मैच का पासा पलट सकता है और उसकी कैच छोड़ना यानी आपके टीम के लिए बहुत मुश्किल का समय. इस बार देखिए ड्राइव किया, बहुत ही अच्छा यहाँ पर कमबैक, अच्छी फील्डिंग होती हुई मिड ऑन के क्षेत्र में. पावर प्ले में क्या बॉलिंग कर रहे हैं राम तनपुरे. लेकिन समीर स्ट्राइक पर है, जो कि नॉन स्ट्राइक पर संदीप. इनके लिए अनोखा इनाम लगाया. 50 मनाते हैं कोई भी खिलाड़ी तो 5,000 अमरदादा खेडेकर इनकी तरफ से. सिर्फ संदीप पोगले के लिए है. यस, वाह. पावर प्ले की ओवर में देखिए क्या कमाल की बॉलिंग की है. सिर्फ 5 रन का ओवर. मुझे ऐसा लगता है इससे बेहतरीन ओवर हो नहीं सकता. राम तनपुरे, जैसा नाम वैसा काम. आइए सुनते एक मधुर संगीत, फिर एक बार दूसरे ओवर में रुक करेंगे. It's dark in here. The land where civilization. यस, थँक्यू. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा झालेत 5 धावा, बिनबाद 5. परंतु गोलंदाजाचं कौतुक आहे, फक्त 5 धावांचा षटक हाताळला. याच्यापेक्षा चांगलं ओव्हर काय होऊ शकतो. एखादी अमरदादा खेडेकर जे या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांच्याकडून जर फलंदाजाला बक्षीस असू शकतोय तर मी पण चांगली गोलंदाजी करेन. परंतु या चेंडूवरती येतोय मोठा फटकार. षटकार. होता आणि झेल सोडल्यानंतर फलंदाजाचे बल्ले बल्ले झालेत आणि प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयाचा बक्षीस आहे. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्याकडून काय फलंदाजी सुरू झालेली आहे मैदानात. हो, यावेळी आणखीन एक शॉर्टम पुल. पुल भी है और यहां पर कैच आउट होंगे. क्या कैच पकड़ा है. इस कैच के लिए 100 रुपए का इनाम. बॉलरला, हा, बॉलर आणि फिल्डर दोघांनाही 200 रुपयाचं बक्षीस. हा, प्रत्येक 3 विकेटला 500 रुपयाचं बक्षीस आहे. एका विकेटला. चला मैदानाकडे आपण वाटचाल करूया.
दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावा झालेत 11. एक गडी बाद. हो, यावेळी शॉर्टम पुल पण आहे, पॉवरफुल पण आहे आणि सक्सेसफुल पण आहे. काय फटका मारलाय, 440 व्होल्टचा झटका. अगदी पाहायला गेलात ना तर बॅकफुट वरती गेले आणि खूप चांगल्या पद्धतीचा फटका होता. 6 धावा. बक्षीस लागू होणार आहे. हो, इस बार देखिए स्लॉक स्वीप, ये उससे भी लंबा, उससे भी ऊंचा. पिछले मैच में ये बल्लेबाज शांत था, लेकिन अब गजब की बल्लेबाजी कर रहा है, कहर डाला है गेंदबाजों के ऊपर. तो 3,000 रुपए का, 1,000 रुपए का इनाम. ओ, तीसरा नहीं आ पाया सिक्सर. अगर सिक्सर आता तो यहां पर 1,000 रुपए लागू हो जाते. लेकिन मानना पड़ेगा इस बल्लेबाज को, क्या बैटर है. पिछले जो कुछ गलतियां हुई है उन गलतियों की भरपाई सूद समेत वापस लौटा रहे हैं. बहुत ही कमाल का बल्लेबाज है, डोले शोले वाला खिलाड़ी है. इनके पाले में एक बार गेंद आ गई तो ये चमकदार शॉट खेलते हैं. बहुत ही चमकदार शॉट खेले थे. ये देखिए अच्छी गेंद. ये टप्पा कहाँ था. कहते हैं ना कि बाहुबली में कटप्पा और गेंदबाजी में टप्पा होना चाहिए, और वही टप्पा देखने मिला इस गेंद पर. सही लेंथ पर गेंद रखी थी मनोज ने, और इसी के साथ इस ओव्हर में रन आए हैं 22 धावा आलेत. ओ माय गॉड, खूप महागड षटक आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये एकूण 22 धावा आल्या आणि धावसंख्या झाली आहे 27. 2 षटकाच्या अखेर धावा झालेत 27. एक गडी बाद. प्रत्येक 3 षटकाराला 1,000 रुपयाचं बक्षीस आहे आणि प्रत्येक 3 फोरला पण 1,000 रुपयाचं बक्षीस आहे. शरद भाऊ वाल्लेकर यांच्याकडून. हे बघा, चौकार आलाय. चौकाराने संघाची धावसंख्या वाढत चाललेली आहे. माझ्या मते 31 धावसंख्या झालेली आहे. काय चांगली बॅटिंग होते. गोलंदाजीसाठी गोलंदाज मोहन मारणे. हे तेच मोहन मारणे आहेत ना ज्यांच्या हातातून झेल निसटलं होतं. यस, जी केलेली चुकी आहे त्या चुकीची दुरुस्ती आता करू शकतात. बघूया, मोहन आहेत ते काय पण करू शकतात. एक बार वो मूड में आ गए ना तो कुछ भी कर सकते. ये देखिए फिर एक मर्तबा लेग कटर गेंद. आसान नहीं था इस गेंद को खेलना. थोड़ा सा दूर से खेलने की कोशिश के चक्कर में डॉट बॉल की समाप्ति. स्कोर इस समय देखा जाए तो 31. 31 रन. धावसंख्या 31 झालेली आहे. तीसरा षटक मार्गस्थ है. इस बार देखिए कमाल का यहां पर पुल शॉट, जिस तरीके से खेलने की कोशिश की थी, लेकिन फील्डर बहुत ही बढ़िया वहां पर अच्छी फील्डिंग करते हुए लॉन्ग ऑन के क्षेत्र में बहुत ही अच्छा कैच. कैच को पकड़ा था, बहुत ही अच्छा कैच. टेलीकास्ट भी बहुत बढ़िया है. रनों की अगर बात करें तो 31 रन, 2 विकेटों का नुकसान. तीसरा ओवर प्रगति पथ पर. देखिए ये वही मोहन है ना जिनके हाथों से कैच छूटी थी, लेकिन सूद समेत वापस कर दिया. माझ्या बाजूने चुकी घडली होती, त्याचं मी भरपाई करून दिली आहे. ओवर द विकेट. और इस बार देखिए फिर एक स्क्वायर कट किया था. थर्ड मैन की रीजन में गेंद तेजी से निकल गई है. वहां पर डीप बैकवर्ड पॉइंट के खिलाड़ी दौड़ते हुए आए, गेंद को रुकाने की कोशिश की आउटफील्ड में. तब तक तेजी के साथ यहां पर 3 रन पूरे किए हैं. 3 रन के साथ रन संख्या जा पहुंची है अब जाकर 34 रन पर तीसरा ओवर प्रगति पथ पर. लेकिन बड़ी बात, मजे की बात यह है कि बाबा स्ट्राइक पर आ गए हैं, जिन्होंने पिछले वाली ओवर में धुआंधार धमाकेदार बल्लेबाजी की थी, असरदार फटके मारे थे, चमकदार शॉट खेले थे. ऐसे चमकदार खिलाड़ी है. आइए देखते हैं मोहन की गेंद पर किस तरीके का समाचार लेते हैं. इस बार देखिए अच्छा स्क्वायर कट. फिर एक बार गेंद टकाटक डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में दन 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 करती हुई दूसरे डब्बे पर मैदान के बाहर. शानदार 4.
ने बैकफुट पर जाकर हैमर्ड किया था। बहुत ही खूबसूरत यहाँ पर ये स्ट्रोक 4 रन के लिए। तो ये देखिए ड्राइव किया विक्टर मेगेंती, सम्मानपूर्वक स्ट्रोक खेला। इससे पहले उन्होंने बहुत ही अच्छी बैटिंग की, बहुत ही अच्छा स्ट्रोक लगाया और इस ओवर में 12 रन आए। अगर देखा जाए तो कुल टीम का स्कोर है 39 रन, 39 धावसंख्या झालेली आहे 3 षटकाच्या समाप्ती अखेर 2 गडी बाद. परंतु तेवढं काय फरक पडणार नाही, धावा येत आहेत. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 22 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये पाहिला गेला तर एकूण 12 धावा आल्या. आणि ज्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात या मॅच मध्ये आपण बघू शकाल शरद भाऊ वालेकर यांच्याकडून बक्षीस आहेत. प्रत्येक 3 षटकारावरती 1000, प्रत्येक 3 चौकारावरती 1000 आणि प्रत्येक 3 विकेटवरती 1000. वाह, पहिला चेंडू प्रश्नचिन्ह निर्माण केलं, बॅकलिपला खाली ठेवण्यासाठी मजबूर केलं, अक्षरशः बॅट खाली ठेवली आणि सन्मान दिला त्या चेंडूला. सुनील आलेले आहेत शेवटचा षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू कशा प्रकारे हाताळला, खूप चांगली गोलंदाजी करतात. शेवटचं ओव्हर टाकण्यासाठी सज्ज. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू त्याला मागच्या साईडला भिरकवून दिलाय. वा बाई वा, आणखीन एक मोठा फटका येणार बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हुक पद्धतीचा हा फटका 6 धावांकरिता. टॉस हारलं होतं, परंतु टॉस नाणेफेक हारल्यानंतर त्याचं काय डोक्यावरती टेन्शन न बाळगता चांगली बॅटिंग करतायत मैदानात बॅटर. हो, यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. त्या फुलटॉस चेंडूला कुठेतरी यॉर्कर पद्धतीचा बनवला तिथे फलंदाजाने. यस, लेजंडरी प्लेयर आणि त्याचबरोबर पुण्याचा भूषण. पाहायला गेलात ना तर अनेक मैदानं यांनी गाजवल्यात. असा खेळाडू ज्यांचं आत्ताच आगमन झालंय, शुभ आगमन झालंय, अविनाश रामगुडे उर्फ पप्पू रामगुडे. अनेक मैदानावरती यांनी वर्चस्व गाजवलंय आणि हे खेळाडूंच्या बाबतीत मी नेहमी सांगत असतो, हे पोलाइटली प्लेयर आहेत. कुणाला जास्त काही दुखवत नाही, आपल्या गेमावरती लक्ष देतात आणि खेळताना अशा प्रकारे बॅटिंग करतात, कधी येतात कधी धावा बनवून जातात कायच कळत नाही. असे टेनिस क्रिकेटचे पुण्याचे भूषण म्हणजे यांचं आगमन. आणि पहा काय गोलंदाजी होते शेवटच्या षटकामध्ये. सुनीलने आपल्या गोलंदाजीवरती सिद्ध करून दाखवलं. चांगली गोलंदाजी होते आणि ज्या ओव्हरमध्ये धावा असं वाटलं होतं खूप वेगाने वाढतील, परंतु त्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. म्हणजे व्यवस्थित टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि मागील 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि एक फलंदाज बाद झालाय. याच्यापेक्षा चांगलं ओव्हर काय होऊ शकतोय. शेवटचा बॉल असणार आहे, बघूया सुनील यनपुरे शेवटचा बॉल कशा हाताळणार. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत प्रवीण. ओ, यावेळी पहा लेग स्टिकच्या खूपच बाहेर, पंचांचा इशारा आलाय. इट इज वाईट बॉल. पंचांचं पण मी कौतुक करीन. मागील या स्पर्धेची जेव्हा सुरुवात झाली होती, यस अविनाश रामगुडे आपल्यास विनंती आहे, आपण मुख्य स्टेजवरती या. यस, यावेळी आणखीन एक फलंदाज बाद झालेत आणि आत्ताच ज्यांचं नुकतं शुभ आगमन झालंय, पुण्याचे भूषण, टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव पुणे डिस्ट्रिक्टमधलं म्हणजे अविनाश रामगुडे, पप्पू रामगुडे यांचं आगमन झालंय. यांचं शुभ आगमन झालंय. यांना विनंती आहे आपण मुख्य स्टेजवरती येऊन या संपूर्ण स्पर्धेची यस सन्मान आपण स्वीकारायचे. धावा झालेत पहिल्या सत्रामध्ये 46, 47 करायचे, 24 चेंडू आणि 47 धावा करायच्यात. चला लवकर घ्या, लगेच मॅच चालू होते आणि या मॅच मध्ये आता दुसऱ्या सत्रात आपण आवाज ऐकूया शैलेश सरांचं. धन्यवाद.
कडे आपण वळतोय. पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचंच खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 यामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. 40+ लेजंड खेळाडूंचा खेळ मैदानामध्ये सकाळपासून सुरू आहे आणि काही ठराविक मॅचेस आता इथे शिल्लक राहिल्या. त्यामध्ये प्रामुख्याने क्वार्टर फायनलची मॅच सुरू आहे आणि त्यामध्ये आपण पाहतोय कुठला संघ विजेता होईल याची उत्सुकता इथे शिगेला येऊन पोहोचले. एका बाजूने केतन प्रतिष्ठान तर दुसऱ्या बाजूने धायरी 11. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धायरी 11 या संघाने निर्धारित 24 चेंडूंमध्ये 46 धावा पूर्ण केल्यात. तर 47 धाव्यांचा पाठलाग इथे संपन्न केला जाईल की नाही प्रत्येक विकेटला काय 50 विकेट आहेत होय का कर्जबाजारी होणार आहे तू ते इथं 2 विकेट गेल्या तर मारामार होतील. राजेश पोकळे यांच्या प्रत्येक विकेटसाठी शरद वाल्लेकर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. कमीत कमी 500 आहेत का? ठीक आहे, शरद लय मोठा माणूस आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आणि मनोज यांच्या प्रत्येक चौकारासाठी शरद वाल्लेकर यांच्याकडून 500 रुपये. आज शरद वाल्लेकर इथे पैसे वाटायला झालेले आहेत. शेखर रायकर यांच्याकडून देखील एक पारितोषिक येत आहे. राजेश पोकळे यांनी जर का विकेट घेतला तर प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं पारितोषिक. 200 स्वीकारणारच नाही, 500 कमीत कमी द्यायचे. पहिल्याच बॉलवरती इथे जेमतेम विकेट होती, परंतु इथे झेल निसटतोय. पहिल्या सत्रातील दोन्ही सेमीफायनलिस्ट अनिल भूमकर 11 आणि नांदेड सिटी 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचंय. हा चेंडू देखील हळूवार पद्धतीने इथे पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं पतन 500 1000 झाले, लिहून ठेवा. शरद वाल्लेकरची टीम नांदेड सिटी 11 खडकवासला प्रीमियर लीग मध्ये सेमी फायनल मध्ये दाखल झाली आहे. याचाच अर्थ सेलिब्रेशन इथे पैसे वाटून ते करणार आहेत. विकेटचं पतन इथे होत आहे. डावखऱ्या शैलीचे बॅटर मागच्या मॅच मध्ये देखील म्हणावी तशी कामगिरी करताना पाहायला मिळाले नाहीत आणि या मॅच मध्ये देखील राजेश पोकळे यांच्या गोलंदाजीवरती यशाची प्राप्ती केली जाते. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अमित मोरे. जशी उंची आहे तसेच उंचीपुरे फटके त्यांच्या बॅटमधून आपण येताना पहिल्याच मॅच मध्ये पाहिलेले आहेत. केतन प्रतिष्ठान या संघाचे खऱ्या अर्थाने कर्णधार करते धरता आशिष घोसाळे सर देखील आमच्या बरोबर इथे जॉईन आहेत आणि समालोचन कक्षामधून बघण्याचा आनंद ते घेत आहेत. पहिल्याच बॉलवरती इथे ठोकलेला खणखणीत षटकार 6 धाब्यांसाठी सिक्सर. अमित मोरे यांच्या प्रत्येक षटकाराला हा धरायचा आहे का? हा, प्रत्येक षटकारासाठी शरद वाल्लेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. एक मारलाय 500 आलेत. आता तो उभाच राहिला, आता पैसेच वाटायचे. मी बोलल्याशिवाय पैसे निघत नाही. आणि का बोललोय मी? कारण त्यांची टीम सेमीफायनल मध्ये दाखल झालेली आहे. पुन्हा एकदा बिगिट इथे क्षेत्ररक्षक सचिन. हो, इथे चांगला झेल टिपण्याची संधी होती. अजून 1000 रुपये मिळाले असते राजेश भाऊंना. आता सचिनांनाच ते द्यायला लागतात की काय? झेल सुटलाय. आणि महत्वाचं म्हणजे इथे अमित मोरे यांना मिळालेलं हे जीवदान संघासाठी नक्कीच धोकादायक ठरू शकतं. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चेंडू मात्र निर्धाव. 8 धावा झाल्यात. 5 चेंडूंमध्ये त्या 8 धावा. एक बॅटर बाद.
पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग वरती व्यंकट तिथे मात्र चेंडू अडवण्यामध्ये असमर्थ ठरतायत आणि त्यामध्ये प्राप्त केली जाते ती सिंगल. पहिलं षटक संपलंय. 9 धावा आल्यात. एक बॅटर इथे बाद आहे. अमित मोरे यांना बाद करण्याची संधी जवळपास निर्माण केली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी करण्यात आली आले का नांदेड सिटी 11 टीमचे कॅप्टन विशाल ये लवकर चला बाबा. आणि त्याचबरोबर अनिल भूमकर 11 मुजीर सर चला इथे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा गोलंदाजी मार्क वरती. संदीप पोकळे नाही चारच हा इथे बेलदऱ्यांसाठी एक पारितोषिक आले. जर त्यांनी बाउंड्री लाईनला पळत जाऊन जर झेल घेतला तर डॉक्टर अमित यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि डाईव्ह मारून जर घेतला तर ते पारितोषिक कदाचित 2000चं होईल. खेळवा. 11 धावा झाल्यात. 1.1 चेंडू आणि 1 बॅटर बाद. सगळीकडे 1 आलेत. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय आणि लॉंग ऑन बाउंड्रीच्या डोक्यावरून सीमारेषा पार. 500 1000 झाले. तू मोजत राहा मी सांगत राहील. दुसरा षटकार आहे. शरद वाल्लेकर हा टॉस लगेच करून घेऊया आपण. हा चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत का. इथे जोरदार अपील आणि विकेटचं पतन. नशिबात षटकार आला नाही. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस आपण करतोय. मी पुण्यातील लेजेंडरी खेळाडू अविनाश रामगुडे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल संपन्न करायचा आहे. महेश शिंदे यांना विनंती आहे की आपण त्यांना घेऊन या. आपण मॅन ऑफ द इथे पहिल्या सेमीफायनलचा टॉस संपन्न करतोय. मी घेतो ना. हॅलो आशिष गोसाळे सर आपण पण या. आता अशी गडबड झाली की घ्यायचं कोणी हे डिस्कशन चालू होतं. टॉस इथे आपण संपन्न करतोय. आशिष सर आपण पण यामध्ये. मुजीर सर आपण इकडे या. ग्रुप ए मधील दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये जाणार आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 षटकांची मॅच. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन असा कॉल आहे आणि अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन हीच नाण्याची बाजू आली आहे. विशाल कारले आपल्या बरोबर जोडले जातात. टॉस जिंकला. निर्णय काय? आम्ही प्रथम गोलंदाजी करू. जी स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथने जाण्याचा विचार असेल का काही चेंजेस केल्यात? नाही चेंजेस नाही आहे. जे विनर आमची जी टीम आहे तेच प्लेइंग 11 कायम राहतील. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी लीग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पराभूत केलाय. किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल कारण 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांच्या सामन्यानुसार त्यांना आम्ही 45 ते 50 रनाच्या आत रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच पुढील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर मुजीर आपल्याला प्रथमतः बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत मजल माराल? 5 ओव्हरची मॅच आहे. 70 ते 80 रनाचं टार्गेट देऊ आम्ही. नक्कीच तुम्हाला देखील पुढील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. मी अविनाश रामगुडे यांना विनंती करेल आशिष घोसाळे आपल्या शुभ हस्ते आमच्या खऱ्या अर्थाने सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व अविनाश रामगुडे. असं महाराष्ट्रातलं कुठलंही मैदान नाही जिथे अविनाश रामगुडे यांनी षटकार मारले नाहीत.
मोस्टली आपण पाहतोय मिस्टर चेसेबल, मिस्टर नॉट आउट, मिस्टर डिफेंडेबल म्हणून या किताबाने देखील त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. वेल डन, धन्यवाद. आपण आलात आणि प्रामुख्याने आपला सन्मान आपण स्वीकारणार. फार तर फार लाजतात. इथून प्रेझेंटेशन मधून पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं स्वागत करेल कॉमेंट्री बॉक्स मधून. O2 कॉम्बॉक्स, धन्यवाद. मॅचकडे देखील आपण वळतोय. काही वेळा चुका झाल्यात, परंतु त्या चुकींमधून सुधारणा करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. 2 षटकं पूर्ण आहेत. 2 षटकानंतर 21 झाल्यात. अजूनही 12 बॉलमध्ये 26 धावा. नेहमी सेकंड लास्ट ओव्हर जी असते ना, ही धावा डिफेंड करत असताना फार महत्वाच्या गोलंदाजाला ती षटक दिलं जातं नेहमीच. आता गोलंदाजी मार्कवरती बळीराम आहेत. आता बळी तर त्यांना मिळवायचा आहे आणि त्याचबरोबर नावामध्ये राम देखील आहे. बघूया आता बळीराम इथे कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच चेंडू इथे निर्धाव डॉट. पहिला चेंडू इथे निर्धाव. मनोज आपण पाहतो स्ट्राईकला आहेत. 11 चेंडूंमध्ये अजूनही धावा बनवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील. डीपमधून क्षेत्ररक्षक येतील. चेंडू अडवला जाईल. समीर इथे आपण पाहतोय तैनात आहेत. सिंगलने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 22. शेवटच्या 10 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 25 धावेंची गरज आहे. 10 बॉल 25. मॅच संपलेली नाहीये. दोन्ही संघांकडे समान संधी आहे. नुकतंच ज्यांचं शुभागमन होतं अमरदादा खेडेकर. काय गोलंदाजी इथे सुरू आहे. वाह बळीराम. मागच्या मॅच मध्ये आता गरज होती का फेकायची. नक्की बेल्स उडवायची. अमरदादा खेडेकर यांचं शुभागमन. त्यांनी मला वाटतं सुरुवातीच्या मॅच मध्ये संदीप पोकळे यांची बॅटिंग अजूनही बघितली नसेल, परंतु संदीपची मॅच म्हटल्यानंतर त्यांचे परम मित्र इथे दाखल झालेत वेळेत वेळ काढून. इथे देखील बॅट चेंज. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चेंडू हाताने अडवला आणि पायाने उडवला आणि 2 धावा इथे मिळतील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 25. अजूनही विजयासाठी 8 चेंडू आणि 22 धावा. आता या 2 चेंडूंवरती केतन प्रतिष्ठान या संघाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. ते फटके खेळले जातील का. बळीराम अप्रतिमरित्या गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा टो क्रशिंग यॉर्कर. व्यंकट या खेळाडूकडे जर आपण बघितलं ना, चेंडू अडवण्या अगोदर ती फेकायची गडबड असते. अडवायच्या अगोदर ती फेकायचा. तो पहिला हातातून फेकून द्यायचा, हातात ठेवायचा नाही. सिंगल. 7 बॉलमध्ये 21. इथे फुलटॉस. शेवटच्या चेंडूवरती कलाटणी. षटकार. 6 धावा. सिक्सर. काय बॅट इथे स्विंग गेली आहे. नवीन द्यायचा आहे का जुना. नवीनच द्या. तर पुढच्या मॅच पासून आहे ना, 5 ओव्हरची मॅच आहे. 2 षटकांसाठी नवीन बॉल, नंतर जुने बॉल द्या. आहेत ना. सहा चेंडूंमध्ये 15 धावींची गरज. MH12 KT 7173. गाडी थोडीशी जरा बाजूला घेता का प्लीज. ज्यांची असेल त्यांना विनंती आहे. क्रेन निघत नाहीये. जर लवकरात लवकर गाडी मालक गेले नाहीत तर तीच क्रेन गाडीला बाजूला करेल. त्यामुळे लवकरात लवकर जा. क्रेन अडकली आहे तुमच्या गाडीमुळे. MH12 KT 7173.
333 जर गाडीमध्ये असेल, जेसीबी क्रेन आली, बिंदास बाजूला करू शकता तुम्ही. गाडी नंबर काय? अरे गाडी नंबर काय? 71 73 नाही ना? काय आहे? ती गाडी काढायला लावू ना. ती नेमकं हे झालं. गाडी आली मध्ये. हे बाई बाई बघ चालले. धन्यवाद. खेळाडूंचीच गाडी आहे, काढतील ते. पहिल्याच बॉलवरती आलेला चौकार आहे. 4 धावा. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 11 धावींची गरज आहे. जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये कैलास मामा येवले युवा मंच यांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होईल आणि जो पराभूत होईल तो संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर पडेल. शेवटच्या दिवशी येशील पण आता पोरं आपली खाते जिंकली तर आवर्जून ये. कैलास मामा येवले आणि दायरी इलेव्हन अशी मॅच होणार आहे. अजून किती करायचे तरी? 11 ना? 4 बॉल 11. ये 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 नीट जिंकाल तुम्ही. 4 चेंडूंमध्ये 11 धावेंची गरज. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. झेल महत्वाचा आहे. आता मात्र व्यंकट यांनी टिपलेला सुरेख असा झेल. ये होईना बात. अप्रतिम असा झेल व्यंकट यांनी टिपला. मी म्हटलं ना की हा क्षेत्ररक्षक असाच आहे. पहिला आला की फेकून देतो, पकडला लगेच फेकून दिला, तो घेऊनच आले नाहीत. सचिन आगवणे यांना मिळालेलं यश. तायरीतील काही नामवंत खेळाडू देखील या मॅचसाठी चांगल्या चांगल्या शुभेच्छा पाठवतात. विकास कामठेंनी देखील या मॅचसाठी शुभेच्छा दिल्या धायरी 11 संघाला. ते देखील लाईव्ह वरती मॅच बघतायत आणि या संपूर्ण टीमला त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा देखील इथे देत आहेत. जरी काही कारणास्तव येता आलं नाही परंतु धायरी 11 हा संघ जिथे जिथे खेळतो ना त्या वेळेस ही सर्व खेळाडू आपल्या भागातील खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देतात आणि ते त्यांच्या माध्यमातून केलं देखील जात आहे. शेवटच्या 3 बॉलमध्ये 11 धावेंची गरज. अनिल वांजळे जे नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत ना, आपण म्हणतो की एखाद्या मुलाचं बारसं होतं आणि त्यावेळेस त्याचं नाव ठेवलं जातं, तसं आता हे अनिल वांजळे जे आलेत हे 40+ ची पहिली स्पर्धा या मैदानामध्ये खेळत आहेत. खडकवासला प्रीमियर लीग. नव्यानेच दाखल झालेत. इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र ते धावबाद. 40+ क्रिकेट काही सोपं नाही. हे फार अनुभवाची साथ असणार क्रिकेट आहे. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 11 धावेंची गरज. असू द्या ना, येस तोपर्यंत वेळ लागेल नाही तर. 2 बॉल आहेत. हा ठीक आहे. 1000चं पारितोषिक. बाबा इकडे मारायला दे ना बॉल. 1000 पारितोषिक आहे बेलदरे साहेबांकडे. जर त्यांनी जेल घेतला तर डॉक्टर अमित यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि डाईव्ह मारून घेतला तर 2000 आहे. बघा संधी आहे. सोप्पा जेल पण उडी मारून घ्या. समोर बघा एकमेकांना. 1 चेंडूमध्ये आता 9 धावेंची गरज. 1 बॉल 9. याचाच अर्थ धायरी 11 हा संघ नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. नांदेड सिटी 11. विशाल लगेच मैदानाचा ताबा घ्या. लगेच 5 ओव्हरची मॅच केली आहे. थोडं जास्त खेळायला मिळेल पण थोडी घाई करा. हा तोपर्यंत एक सुमधुर संगीत आपल्या भेटीला येत आहे. यश डीजे ते 1000 रुपये घ्यायला या. 500 2 षटकाराचे आहेत. हा 1000. अमित मोरे यांना विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या.
तुमचे परम मित्र शरद वाल्लेकर यांच्याकडून तुम्हाला 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक इथे प्रदान करण्यात येणार आहे. आणि मॅच सुरू होण्याच्या अगोदर ती जे मी सुमधुर असं संगीत गायलं त्याबद्दल देखील शरद वाल्लेकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक मला आहे. सचिन आगवणे ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. सचिन आगवणे यांना पण विनंती आहे, लगेच प्रेझेंटेशन बॉक्स जवळ या. पांडुरंग यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे दिला जाईल. सचिन आगवणे उर्फ बाबा आगवणे यांच्या मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन आपण सन्मान करतोय पांडुरंग सरांच्या शुभ हस्ते. आणि त्याचबरोबर आमचे लाडके मित्र शरद वाल्लेकर यांच्या दोघांच्याही वतीने बाबा आगवणे यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करण्यात येतोय. वेल प्लेड. असे कित्येक पारितोषिकं त्यांनी मिळवली आहेत, धन्यवाद. आणि त्यानंतर 1000 रुपयांचा कॅश प्राईज मोरे सरांना इथे प्रदान करण्यात येईल. शरद वाल्लेकर यांच्याकडून जे 2 षटकार मारण्यात आले त्याबद्दल 1000. कडक बेधडक दाखव ना, नीट तर दाख दे. 1000 रुपये कॅश दिलेत शरद वाल्लेकर यांनी. का दिलेत? कारण त्यांचा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे. O2 कॉम्बॉक्स सेमीफायनल क्रमांक 1 ला सुरुवात होते. पुन्हा एकदा आमचे लाडके समालोचक